नमस्कार मित्रांनो, मी आशुतोष आपलं स्वागत करतोय आपल्या युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे शिवसृष्टी. आज दिव्यांची अमावस्या अर्थात गटारी. अंधकारातून उजेडाकडे घेऊन जाणारा म्हणजेच आजचा दिवस. श्रावण महिन्यात येणाऱ्या सणांचं स्वागत करणारा म्हणजेच आजचा दिवस. लोड झालं का भावांनो? तर लोड घेऊ नका. आज गटारीच आहे आणि गटारी साजरी होणार. काळजी करायचं काही कारण नाही, कारण आजपर्यंत तरी या सणावरून कोणीही जनहित याचिका दाखल केल्याचं, कोणाच्या भावना दुखवल्याचं किंवा कुठलाही राडा झाल्याचं तरी आजपर्यंत निदर्शनास आलेलं नाही. गटारी अमावस्या हे नाव कसे पडले? तसेच या अमावस्येला गटारी हे नाव मूळ शब्दाच्या अपभ्रंशामुळे पडलेलं आहे. गतहारी अमावस्या. श्रावणाआधी येणाऱ्या अमावस्येला गतहारी अमावस्या असे म्हणतात. गतहार हा शब्द मुळात गत आणि आहार दोन शब्दांपासून बनलेला आहे. गत या नावाचा अर्थ सोडलेला किंवा त्यागलेला आहार. कालांतराने गतहारीचा अपभ्रंश होत गटारी नाव म्हणजेच गटारी अमावस्या असे म्हणून जाऊ लागले. दीपपूजनाबद्दल बोलायचं झालं तर या दिवशी दीपपूजनाला देखील विशेष महत्त्व असते. पुढचा येणारा काळ हा व्रत कैवल्य सण उत्सवांचा असल्याने घरातील सर्व दिवे स्वच्छ करून ठेवणे गरजेचे असते. श्रावण महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या येत असल्याने दिवे लावून सर्व देवांची पूजा केली जाते. भगवान शंकर, पार्वती, गणपती, कार्तिकेय यांची दीप अमावस्येला पूजा केली जाते. या दिवशी देखील सर्व पूर्वजांचे स्मरण केले जाते आणि दिवा लावला जातो. तर आज गटारी अमावस्या. तर आज काय करायचं असतं? तर मटण खाऊन दारू पिऊन लोळायचं असतं. तरी प्रत्येकाच्या नशिबात असं काही नाही. खूप कमी जणांना थेट गटारीत जाण्याचं भाग्य मिळतं. असो, तर आजच्या दिवसाचं महत्व काय? तर श्रावण पाळणाऱ्याहून श्रावण न पाळणारे कार्यकर्ते या सणात जास्तीत जास्त सहभाग नोंदवत असतात. गटारी म्हणजे मराठी मासाचा 31 डिसेंबर असाच होय. पण या सणाची सुरुवात नक्की कशी, कुठं आणि कधी झाली असावी सांगतो. मटण आलं म्हणजे ओघाने मद्यपान आलं. घरात मटण आहे आणि पुढचा महिना खाड जाणार म्हटल्यानंतर आत्ताच टाकून घेतलं पाहिजे, हे लॉजिक निर्माण झालं. घरात मटण चालतं पण दारू चालत नाही हे लोकांना चांगलंच माहिती. म्हणून गटारी घराबाहेर करण्याची प्रथा चालू झाली. त्यातही आषाढ सरीमुळे आसपासच्या डोंगरदऱ्या खुलून गेल्यामुळे माणसांनी या घाटाघाटाची रस्ता निवडला. याचं मुख्य कारण म्हणजे पिल्यानंतरही तसंही नागमोडी उलन घेत चालावं लागतं. अशा काळात नागमोडी रस्त्यावरच आपण गेलो तर सुखरूप घरी तरी पोहोचू असा विचार मद्यपान करणाऱ्यांकडून केला गेला असावा. शास्त्र कधीच दारू पिण्यास सांगत नाही, पण हा मटण खाण्याच्या आपल्याच प्रथा परंपरा निर्माण झाल्या आहेत. तर त्या कशा? तर पहिला देवदेव करून मग मटणावर ताव मारणाऱ्या प्रथा. आदल्या दिवशी देवाची पालखी, दुसऱ्या दिवशी मटण, आदल्या दिवशी संक्रांत, दुसऱ्या दिवशी संक्रांतीचं मटण, आदल्या दिवशी होळी, तर दुसऱ्या दिवशी धुळीवंदनीचं मटण. असं आपल्या सणांचं स्वरूप. मग श्रावण संपल्यानंतर गटारी हवी होती ना, मग ते आधी कशी काय? खरं सांगू का, तर या गोष्टीला काहीच लॉजिक नाही. तसं दारू पिण्याला तरी काय लॉजिक आहे? तर मग दारू पिण्याच्या या सणाला काही लॉजिक असण्याची अपेक्षाच करणं चुकीचं आहे. तरी त्यातल्या त्यात आम्ही तुमच्या समाधानासाठी गावभर चर्चा करून काही माहिती गोळा केली आहे. ती अशी की गटारी अमावस्या म्हणजेच दिव्यांची अमावस्या किंवा आषाढी अमावस्या. दुसरा दिवस हा श्रावणाचा महिना हा पवित्र सणांचा, उत्सवांचा असल्या कारणाने श्रावणात सामिष आहार किंवा मद्याला हात लावणं दंडक असते. त्यानंतर लगेचच गणपती उत्सवाचा 15 दिवसाचा कालावधी, त्यानंतर दसरा, त्यानंतर दिवाळी. थोडक्यात काय, तर काही जण तर आज मांसाहार खाण्याचं सोडलं की थेट दसरा झाल्यानंतर सुरुवात करतात.
म्हणूनच आजच्या दिवशी घरोघरी मासे, चिकन, मटन असं काही खाण्याचं बेत आखला जातो. भारतीय अर्थव्यवस्था ही सर्वात जास्त चान्स मारणारी अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाते. एकदा बकरा घराबाहेर आलाय की गावठी कोंबडी देण्याची व्यवस्था मार्केटने केली. आमच्याकडे उत्तम गटारी साजरी करून मिळेल इथपासून खास चुलीवरची गटारी असे बोर्ड जागोजागी दिसू लागले. प्या आणि लोड व्हा या एका नियमामुळे माणसे खर्च करू लागली. त्यातही आता महिनाभर कुठं खर्च आहे असा नैतिक कारण माणसांकडे होताच. त्यातून मार्केट सुटलं, लोकांनी त्याचा फायदा घेतला आणि गटारी सण माणसांना जोडणारा म्हणून गणला जाऊ लागला. दिवे लावून दिवाळीची अमावस्या करणारे दिवे लावून दिवाळ काढायला लागले. गटारी अमावस्येचा सध्याचं स्वरूप पाहता गटारी अमावस्येला आता जागतिक पातळीवर घेऊन जाणं अत्यावश्यक आहे. हा असा एकमेव सण आहे की ज्यामध्ये आपण कुटुंबासोबत सहभाग होऊ शकत नाही, म्हणून याचं वेगळेपण आहेच. असा हा सण जागतिक पातळीवर घेऊन जावा असा हा मला मनोमन वाटतं. याचसोबत आपण महत्त्वाचं कारण पाहूया. पावसाळ्यामध्ये अनेक रोगराई इन्फेक्शन वाढत असतो. त्यामुळे महासार टाळले तर आपले आरोग्य देखील सुरक्षित राहू शकतो. आणि दुसरा मुख्य कारण पाहिलं तर पावसाळ्याच्या सुरुवातीचा काळ हा पक्ष्यांच्या, प्राण्यांच्या व समुद्रातील जीवांचा प्रजननाचा आणि आपली पिढी वाढवण्याचा काळ असतो. त्यामुळे थोडा वेळ का होईना आपण मांसाहार टाळून त्यांना त्यांची पिढी वाढवण्यास मदत करू शकतो. मी मद्यपान करण्यास, दारू पिण्यास प्रोत्साहन देत नाही, तर जी सध्याची खरी परिस्थिती आहे ती मांडण्याचा प्रयत्न केला. जर काही चुकलं असेल तर क्षमा असावी. धन्यवाद.